नमस्कार, मी सुप्रिया चेपले स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आमच्या वाडीची पूजा आहे आणि आमच्या वाडीनी श्री रवळनाथ उत्साही नमन मंडळ नेवळी रावनंगवाडी यांचं नमन आयोजित केलेलं आहे पूजेसाठी। ठीक आहे विष्णुदेव, प्रथमतः उपस्थित सर्व देवगणांचे या इंद्र सभेमध्ये स्वागत आहे। समस्त देवगण हो, ही सभा घेण्याचे कारण म्हणजे या भूतलावरती मनुष्यभार युगानुगे वाढत राहिला तर या सृष्टीच्या प्रकृतीचा प्रकोप होण्याची संभावना वर्तवली जात आहे। त्यामुळे यावर विचार विनिमय करण्यासाठी या सभेचे आयोजन केले आहे। देवेंद्र वैकुंठपती सांब सदाशिव या त्रैलोक्यात पृथ्वीवरील मनुष्यभार फार वाढत चालला आहे। त्यावर हल करण्याची नितांत गरज आहे। प्रश्न फार गंभीर आहे। या समस्येवर सर्व देवगणांनी मिळून उपाय शोधला पाहिजे। देव हो, याच्यावरती मी एक उपाय सुचवितो आणि तो म्हणजे या सभेमध्ये यमराज देखील आहेत। त्यांच्यावरती आपण अशी कामगिरी सोपवू की त्याने तिन्ही लोकी प्राणहरण करणे म्हणजे आम्हा देवांचा मार्ग मोकळा होईल। देव हो, ही तर छान संकल्पना आहे व याला सर्व देवगणांची सहमती देखील आहे। यमराज, विष्णुदेवाने कथन केलेले विधान तुम्हाला मान्य आहे का? प्रथम देवांचा राजा इंद्र, सृष्टी विधाता ब्रह्मदेव, सृष्टीचे पालन करते विष्णुदेव आणि सदा कैलासावर ध्यानात मग्न असणारे सांब सदाशिव या समस्त देवगणात यमराजाचा सादर प्रणाम। देव हो, तिन्ही लोकी प्राण हरण करण्याची शक्ती तुम्ही मला बहाल केली, त्यामुळे मी खूपच धन्य आहे। प्रथम भूतलावर जाऊन तेथील वाढणाऱ्या असंख्य जीवांच्या पाप आणि पुण्याची गणना करून त्यांचे प्राण हरण करण्यास मी खूपच आतुर आहे। देव हो, मला माझ्या कार्याच्या अंमलबजावणीसाठी भूतलावर मार्गस्थ होण्याची आज्ञा करावी। ठीक आहे यमराजा। देव हो, मी माझ्या कार्याच्या अंमलबजावणीसाठी भूतलावर मार्गस्थ होत आहे। समस्त देवगण हो, यमराज आपली कामगिरी कशी पार पाडतात ते आपण आपापल्या निवासस्थानी जाऊनच पाहूया। दुसरे पण आले मामा ये नारदा ये, तुझ्या स्वागतासाठी स्वतः यमराजा उभा आहे। अशी कोणती घटना घडली आहे की आपण एवढे आनंदित आहात? नारायण नारायण। नारद मुनी, त्या देव सभेत तिन्ही लोकी प्राण हरण करण्याचा मान मला मिळाला
त्या शक्तीच्या जोरावर ह्याला न्यायला सांगतो असंख्य आता. पापी ह्याला न्यायला जीवांचे सांगतो. प्राण हरण केले. परंतु आता नाही, आता प्रत्यक्ष देवांचे प्राण हरतो आणि मग या साऱ्या ब्रह्मांडात सर्वश्रेष्ठ सूर्यपुत्र यमराज. परंतु त्या मायाने देहभान विसरू नकोस, नाहीतर ते तुझा नाश होईल. इंद्रदेव, सावधान! हा सूर्यपुत्र यमराज तुझ्या अमरावतीवर आक्रमण करत आहे. आक्रमण! आता पाहूया देवाचे देव इंद्र आणि उन्मत्त यमराजा यांच्यामध्ये कोणाचा जय आणि कोणाचा पराजय होतो ते नारायण. याग याग सयामी होती, घुंगरू बांधू पाया. याग याग सयामी होती, घुंगरू बांधू पाया. होता चोरे आता पाहूया देवाचे देव इंद्र आणि उन्मत्त यमराजा यांच्यामध्ये कोणाचा जय आणि कोणाचा पराजय होतो.
लोकी राहणार या यमराजा पसंत नाही तेव्हा सत्य लोकी ब्रह्मदेव वाचा तुझा सत्य आपण या चराचर विश्वाचे आध्यात्मिक गुरु आहात. आपण या सृष्टीचे पुरुषोत्तम पालक आहात. आपल्या या त्रैलोक्यामध्ये आपण सर्व देवगणांना यमराजांना तिन्ही लोकी प्राण हरण करण्याचा मान दिला खरा, परंतु त्या मानाने उन्मत्त होऊन पृथ्वीवरील असंख्य मनुष्य प्राणी आणि जीवजंतूंना सृष्टी केले आहे. आणि त्याने तर देवाचे देव इंद्र यांची अमरावती देखील काबीज केली आहे. नारायण नारायण. आपल्या या ब्रह्मांडावरती स्वारी करून येणार आहे. आता पाहूया सृष्टीचे निर्माते ब्रह्मपिता आणि उन्मत्त यमराजा यांच्या युद्धामध्ये कोणाचा जय आणि कोणाचा पराजय होतो. सृष्टी रचिता ब्रह्मदेव तुझ्या सत्यलोकी येऊन असूर्य पुत्र यमराज युद्धाची घोषणा करत आहे. घोषणा. राजा इंद्र सभेत मिळालेल्या मानाने तू फार उन्मत्त झाला आहेस. अजून विचार कर. युद्धातून माघार घे. हा यमराज तुला अभय देण्यास समर्थ आहे. हे यमराजा, तू अजूनही विचार कर. हा सृष्टी निर्माता ब्रह्मदेव तुला अभय द्यायला अजूनही तयार आहे. तर मग ब्रह्मदेव स्वीकारले तुझ्या युद्धाचे आवाहन. ब्रह्मदेवाचा सत्य लोक आज स्वदेव. आता राहिले ते विष्णूचे वैकुंठ. हत्ती घोडे तलवार सेना हे सारे. स्वागत आहे. मुली या आपण तर या अवतारामध्ये फारच सुद्धा दिसत आहात. कारण काय, विष्णू प्रेम सदा येते. आपल्या प्रेमाची पद्धत इतकी सुलभ आहे की कोणत्याही भक्ताला त्याची त्वरित कल्पना येते. यमराजाने तर देवाचे देव इंद्र, सृष्टीचे निर्माते ब्रह्मपिता यांची राज्य काबीज केले आहेत. आणि आता तर तो आपल्या या वैकुंठीवरती वारी करून यमराज देवाच्या मानाने देवांवरती चाल करून आला तर त्याचे गर्वहरण नक्कीच आहे. मुनी, तुम्ही आपले भ्रमण कार्य असे चालू ठेवा. लक्ष्मी नारायणा,
वाचवा समस्त देवगण आणि मनुष्य प्राणी त्यांना वाचवा. गणपतीची बहीण गौरीला नारायण नारायण. गौरीला विचार. लक्ष्मीनारायणाचं आपण स्वागत केलेच आहे. आता पाहूया त्या दोघांच्या युद्धामध्ये कोणाचा जय आणि कोणाचा पराजय होत होते. मला या सृष्टीवर श्रेष्ठ होण्याची इच्छा प्रकट झाली आहे, तेव्हा तुझे वैकुंठ माझ्या स्वाधीन कर, अन्यथा निघून जाय तू. अरे राजा, देवाने दिलेला मानाचा तुला फारच गर्व झालेला आहे. त्यामुळे माझी वैकुंठ काय, या वैकुंठीतील अंश देखील मिळणार नाही. आता राहिला तो शंकराचा कैलास. शंकरा, नेहमी डोळे मिटून जप करत असतोस, अरे आता तरी डोळे उघडून बघ. हा सूर्यपुत्र यमराज साऱ्या देवांना जिंकून तुझा कैलास जिंकण्यासाठी आला आहे. पार्वती, अहंकारचा प्रभाव एवढा प्रचंड आहे की त्याने देवांनाही गर्विष्ठ करून सोडले आहे. अनेक जन्मानंतर जीवाला पुण्यामुळे मनुष्यजन्म प्राप्त होतो. त्याचा योग्य उपयोग करून मोक्ष प्राप्ती करणे हे त्यांच्या जीवावर अवलंबून असते. पार्वती, समस्त देवगण आणि मनुष्य प्राणी यांना तारावे. देवर्षी, त्या अहंकारी यमाचे विकरवहन करण्याचा मी सांब सदाशिव प्रयत्न करतो. आपल्याला निघण्याची अनुमती आहे. भोलेनाथांना तर आपण सावध केलेच आहे. आता पाहूया त्या सृष्टीचे रक्षण करते समस्त देवगणांना आणि मनुष्य प्राण्यांना काय टाळतात ते. नारायण नारायण. मेंबर यायची देवराज इंद्रदेव, वैकुंठपती विष्णुदेव, ब्रह्मपिता, तुम्ही त्रस्त होऊन या कैलासावर येण्याचे कारण तरी कोणते? आपणच काहीतरी मार्ग काढा. ठीक आहे ब्रह्मपिता, मी त्या अहंकारी यमाचे गर्भहरण करण्याचा मी सांब सदाशिव प्रयत्न करतो. आपण निश्चिंत राहा. यमराज, अहंकारात उद्रभ्रष्ट झालेला यमा, तुला कैलास जिंकण्याची खूपच घाई झाली आहे. तुझ्या जीवाच्या परमात्म्यांना युद्धाचे आवाहन करतोय. ओम नमो पार्वतीपते. What the heck,
कैलास माझ्या खाली साऱ्या देवांची देवराज्य जिंकून आज मी ब्रह्मांडात सर्वश्रेष्ठ आहे. मुनिवर्य त्या अहंकारी आम्हाला आम्हा सर्व मम्मी गेली देवांनी ती हस्तगत केले आहे. त्यामुळे आम्ही सर्व देवगण पराभूत झालो आहोत. याच्यावर तुम्हीच काहीतरी मार्ग काढा. नारायण नारायण. एका दैत्याला साक्षात देवांचे देव इंद्र, सृष्टीचे निर्माते ब्रह्मपिता, वैकुंठ अधिपती लक्ष्मीनारायण आणि भोलेनाथ, आपण तर या विश्वाचे रक्षण करते आहात. आपण देखील यमराजाला पराभूत करू शकलो नाही. नारायण नारायण. देवगण हो, ब्रह्म विष्णू महेश यांचे एकत्र रूप म्हणजे साक्षात दत्तात्रयचा अवतार. देवगण हो, आपण सर्व देवगण एकत्र यमराजासोबत लढलात, परंतु यमराजाला युद्धात पराभूत करू शकला नाही. नारायण नारायण. देवर्षी तो अहंकार यम जेव्हा कैलासावरती आला तेव्हा कैलासही हादरला. काय त्याच्या युद्धाची रणनीती, अस्त्र शस्त्रांचा योग्य मारा. तो असा देवगण आहे की तो सहज कोणालाही पराभूत करू शकतो. तेव्हा देवांची हार आता निश्चित आहे देवर्षी. नारायण नारायण. एका दैत्याने साक्षात देवांवरती आपले वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजे देवगण हो आपली निंदा होण्यासारखे आहे. नारायण नारायण. देवगण हो, या संकटातून जर का आपल्याला बाहेर पडायचे असेल तर मी तुम्हाला एक उपाय सुचवितो. सांगा देवर्षी, असा कोणता उपाय आहे? देवगण हो, आपण श्री गणराया याची आराधना करा. तोच आपल्या या संकटातून बाहेर काढेल. नारायण नारायण. ठीक आहे देवर्षी. ओम गणेशाय नमः. ओम गणेशाय नमः. ओम गणेशाय नमः. ओम गणेशाय नमः. देव हो, तुमची एकनिष्ठ भक्ती पाहून मी तुमच्यावर प्रसन्न झालो आहे. तेव्हा तुम्ही इच्छित असे वरदान लागावे. बाळ गणेशा, तिने लोक प्राणहरण करण्याचा मान आम्ही ते यमाला दिला खरा, परंतु त्याच्या सामर्थ्यावर त्याने अधर्म फैलावला. आम्हा साऱ्या देवतांचे देवराज्य त्याने फिरावून घेतले. त्याचे गर्वहरण तुझ्यातून आहे. जा, मला त्याचे गर्वहरण करून या ब्रह्मांडात दूध तारावे अशी आम्हा साऱ्या देवतांची तुझे त्याचे मानवंदना आहे. आपण या विश्वाचे अधिपती राज्य झाला, परंतु यमराजे पराक्रमवीर होऊ नका. नारायण नारायण. यमराजे, या त्रैलोक्यावरती अशी एक शक्ती निर्माण झाली आहे की आपला आज करू शकेल. नारायण. अशी कोणती शक्ती आहे? सांग लवकर. नारायण नारायण. यमराजे, सर्व प्रकाशमान वस्तूंमधील प्रकाशाचे आश्रयस्थान म्हणजे तोच दाता विधाता सुखकर्ता दुःखहर्ता श्री गणराया हा तुमचा नाश करू शकेल. नारायण नारायण. अरे सारा देवांची देवराज्य जिंकून आज मी ब्रह्मांडात सर्वश्रेष्ठ आहे. शिव पार्वती नंदन बाळ गणेश लहान आहे, चिमुरडा आहे. तो माझे गर्वहरण कसे काय करू शकतो गणेश? नारायण नारायण. रावण पैलून माझा प्रभू देव गजानन आला.
जगात श्रेष्ठ आहे. तुझे हे वय रणांगणात युद्ध खेळण्याचे नसून मैदानात खेळण्याचे आहे. तेव्हा निघून जाय कोण नाही तर तुझाही छोटा छोटा प्राण ओढून नेणे या यमराजास खूप यमराजा, देवसभेत मिळालेल्या मानाचा तू दुरुपयोग केलास. त्या मानाचा तुला खूप गर्व झाला आहे. तेव्हा तुझे गर्वहरण करण्यासाठी मी येथे आलो. तेव्हा स्वीकारून हे बाळका, छोट्या तोंडी मोठा घास बरोबर रे. या यमराजाची अवहेलना एवढा दुस्साहस स्वीकारतो तुझ्या युद्धाचे आवाहन. तिन्ही लोकी प्राण हरण करण्याच्या माझ्या हातून घोर अपराध झाला आहे. मी पूर्वावत माझे कार्य पार पाडेल. साऱ्या ब्रह्मांडात तूच श्रेष्ठ आहे. बाळ गणेशा, तुझा जय जयकार असो. आज मथुरेचा बाजार. हो, आपण काय मजूर घेऊन मथुरेच्या बाजारात चाललो तर खऱ्या. पण काय ग, मला मुली खात नाही बर. या इतर मुलीला विचारून कर तू काय आम्हाला माहित नाही बघ. आता घरात तरी काय शेजारी मावशी हाक मारतो. मी हाक मारणार नाही बघ. का कालच माझं त्या मावशीसोबत भांडण झालंय.
जमलं ग बाई. मी इकडे जाऊ काय आता मारली? अगं मावशी आम्ही बाजारात चाललो बघ. मग जावा ना. मावशी आम्हाला रस्ता ठाऊक नाही म्हणून तुला हाक एवढ्या मारली. तुम्ही साधला तुम्हाला रोड बाईक आली म्हणून तर तुला हात मारली बघ. ते आधी थांबते साईडला. हाजी पण चालली काय? अगं घेतलात काय ते तुम्ही सांगायला नको. अगं मावशी मी घेतलंय दूध आणि चाललोय बघ बाजाराला. छान छान. दूध घेऊन बाय माझे आले. मी घेतलंय ताक चाललोय बघ मथुरेच्या बाजाराला. बस बस खूप सुंदर. मी घेतलाय खवा आणि नेसले बघ शालू नवा. हा ते समजतंय. जी माझी खात्याची ती गवळण आहे. तर नमन अजून चालूच आहे आणि घड्याळात वाजलेत 2:15 आणि आम्ही चाललोय आता घरी. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. गुड नाईट.